हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या आमच्या नवीन व्लॉगमध्ये आणि आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे आम्ही दोघी सासू सुना. तर आज आम्ही तुम्हाला एक रेसिपी करून दाखवणार आहोत. त्या रेसिपीचं नाव आहे पालक पनीर. तर त्यासाठी काय काय लागणारे साहित्य आपण बघून घेऊया. त्यासाठी मी पालक घेतलेला आहे, पावशेर पनीर घेतलेला आहे, 2 टॅमॅटो, 2 कांदे बारीक कटिंग करून ठेवलेले होते, 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, लाल तिखट, हळद, गरम मसाला, कॉर्नफ्लॉवर आणि बेसन मी 1 टेबलस्पून घेतलेला आहे. तर सर्वप्रथम आपल्याला पालक शिजवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी मी एक कुकर घेतलेला आहे आणि त्या कुकरमध्ये मी पालक टाकणार आहे. स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पालक आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये कांदा आणि टॅमॅटो टाकणार आहे आणि 2 ते 3 मी हिरव्या मिरच्या टाकणार आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 ग्लास पाणी घेऊन 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आहे. त्यानंतर आपल्याला पनीर चांगलं गोल्डन ब्राऊन होस्तोपर्यंत तळून घ्यायचं आहे. बघा, अशा प्रकारे आपल्याला तळून घ्यायचं आहे. त्यानंतर पालक आता शिजलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर आणि बेसन टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कारण की त्याच्यामध्ये आपल्याला गुठळ्या ठेवायच्या नाही. चांगलं मिक्स करून घ्या तुम्ही. हे बघा, या कन्सिस्टन्सीप्रमाणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत. तर त्यासाठी मी एका कढईमध्ये तूप टाकलेलं आहे. त्याच्यानंतर मी त्यामध्ये हिंग टाकणार आहे, जिरी टाकणार आहे, हळद टाकणार आहे, लाल तिखट टाकणार आहे, मिरच्या टाकणार आहेत, आलं लसूण पेस्ट टाकणार आहे आणि गरम मसाला टाकून मी चांगला मिक्स करून घेणार आहे. मसाला चांगला परतून घ्यायचा आहे, करपायला नको म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि चांगला मिक्स करून चांगला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर ज्याच्यामध्ये आपण पालक शिजवलेला होता ना, त्याच्यामध्ये तो परतलेला मसाला टाकायचा आहे. चांगलं मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून उकळून घ्यायचं आहे, चांगलं शिजवायचं आहे ते. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे गोल्डन ब्राऊन केलेले पनीर होते ना, पनीरचे तुकडे, ते आपण त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि चांगलं शिजून घ्यायचं आहे. चांगलं शिजवल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे कारण की कोथिंबीर टाकल्याने चव त्याला चांगली येते. तर अशा प्रकारे आमची ही डिश झालेली आहे. तर तुम्हाला ती कशी वाटली ते आम्हाला नक्कीच सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.